चला नक्कीच आपण पुण्यात आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो तर ही क्वालिफाय मॅचच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि जीटी स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली आहे. या वाणीतून आपण स्पर्धेला पाहत आहोत. घर बसल्या सर्व प्रेक्षकांचं पुण्यात सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय तर सुराज देवले, ओहो इथे मात्र विजय च्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवर मात्र प्रहार केलाय आणि पहिला चेंडू वन बाउंस सीमा पार, चौकार. डीजे धन्यवाद डीजे. बघा सुरुवात झाली आहे आणि विजयाला सुद्धा माहिती आहे समोरचा संघ बलड आहे. आपल्याला सुद्धा खूप साऱ्या धावा इथे गोलावर करावं लागतील आणि तेच काम सध्याच्या घडीला करतोय विजय. ओहो इथे मात्र दंडी गुल केली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर आपण पाहतो तर फलंदाज विजय बाद झाले. धक्का पहिला. डीजे अजित कोकरे यांना विनंती करतो की आपण व्यासवर यायचं आहे. अजितजी कोकरे आणि मयूर मोरे यांना विनंती असेल आपण या. आम्ही बघतो का. जय. नक्कीच इथे मात्र घोषणा झाली आहे धावीर महाराज की जय. कारण अंतिम टप्प्यामध्ये मॅच आली आहे. त्याच्या आधीचा चेंडू डॉट गेला होता. त्यानंतर आपण पद्धती आडव्या बॅट निघायचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. सिंगल मात्र प्रज्वलला मिळेल. धावसंख्या सध्याच्या घडीला बघा सुरुवात 4 झाली होती. त्यानंतर सुरज देवळीने काय कमबॅक केलाय तर विजयला मात्र बाद केला. त्यानंतर आपण पाहतोय तर विकेट आली. त्यानंतर डॉट आला. सिंगल आली. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. जिथे 2 चेंडू बाकी आहेत. पॉवर प्लेचं शतक आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाला आहेत बॅटची एज लागली होती कुठेतरी. मला वाटते कॅच ड्रॉप झाली का. नक्कीच कॅच ड्रॉप झाली असं वाटतोय आणि कुणाला जीवनदान. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 5 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र सुराजने मात्र कमबॅक सुद्धा केलाय. धावसंख्या 5 आहे. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अवघ्या 5 मध्ये 5 धावा. त्याच्या महत्वाचे फलंदाज बाद झालेत. हो इथे मात्र आपण पाहतोय ऑन साईडला फटक्या चांगला आहे परंतु एक थोडेसे फिल्डर तिथे पंबल झाले. त्याच दरम्यान जी धाव सिंगल होती ती डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. आणि खऱ्या अर्थाने हनुमाननगर संघाला सुद्धा माहिती आहे इथून जरी 40 ते 35 धावा जरी दमल्या तरी ते फाईट करू शकतात कारण त्यांच्याकडे गोलंदाजी आहे. या दोन्ही टोटल पाहायला मिळते तिथे 7 धावा. शतक क्रमांक पहिला संपलाय. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामधल्या अंतिम मॅच ज्याला आपण म्हणूया की क्वालिफाय मॅच. बक्षीस जो संघ जिंकेल तो अर्थातच सेमीफायनल 2 मध्ये जाईल आणि तो मात्र सुदर्शन या संघासमोर मात्र खेळेल. कारण कालच्या दिवसामध्ये सुदर्शन संघ क्वालिफाय झाला होता. मी लक्ष वेधेन सुदर्शन संघ आपण तयार राहायचा आहे कारण याच्यानंतर सेमीफायनल 2 खेळणार आहोत आणि तिथून जो जिंकेल तो साईनाथ मोरयाली रोहा या संघासमोर फायनल खेळणार आहे. सी दहावी रत्न चषक 2026 पर्व पहिला आणि या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. 40 मित्रांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फल त्यांना आहे.
मगाशी आपण पाहिलं तर मारुती पाटील साहेब सुद्धा म्हटले की असा स्पर्धा होणं खूप गरजेचं आहे. एकत्रित सर्व गाव येतात आणि प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळत असतो आणि ते सध्याच्या घडीला ओहो इथे मात्र प्रज्वल सुद्धा बाद होते. मागच्या मॅचचा हिरो प्रज्वल बाद. डीजे महत्वाचे फलंदाज दोन बाद झालेत. विजय सुद्धा बाद झालेत, प्रज्वल सुद्धा बाद झालेत. आता कुणाल आणि अक्षय यांच्यावर आता जबाबदारी वाढली आहे. परंतु इथून सुरुवात विकासने केली आहे. फलंदाज बाद झालेले आहेत ते मात्र प्रज्वल मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती, आपल्या संघाला विजय मिळून दिला होता. परंतु इथे आता मात्र थोडेसे असफल ठरले आहेत कारण ते मला वाटते झिरोवर बाद झालेले आहेत. झिरोचा चष्मा घालून ते पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर गेलेत. आता जबाबदारी असेल ती अक्षय आणि कुणालवर. स्ट्राईकला मात्र अक्षय असतील. ओ पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होणार नाहीये. बघा इथं तुम्हाला आता बॅटिंग करायची असेल तर सर्वप्रथम गोलंदाज विकासच्या हातावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, कारण हा एक हुशार गोलंदाज आहे. नेहमीच लेग कट आणि ऑफ कट करण्यामध्ये तो माहीर असलेला गोलंदाज. सातत्याने खूप सारं त्यांनी क्रिकेट सुद्धा खेळलंय आणि आपल्या संघासाठी नेहमीच तो एक तारणहार सुद्धा ठरलाय. हे विसरून जमणार नाहीये. दोन चेंडूचा खेळ झाला, एकही धाव आतापर्यंत आली नाहीये. परंतु एक महत्वाचा फलंदाज डावखुरा बाद झालाय. ओ इथे मात्र वेगावर स्वार आहे विकास. सलगचा तिसरा चेंडू मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट आहे आणि सलगचा दुसरा डॉट आहे, म्हणजे 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या सध्याच्या घडीला 7 ही झालेली आहे. 7 धावा मात्र इथे पाहायला मिळत आहेत. क्वालिफाय मॅच आजच्या दिवसामधली पाहायला मिळते. ओ पुन्हा एकदा इथे मात्र फक्त थांबवलंय. असं वाटतं की ट्रॅफिक जाम करून टाकली आहे, ट्रॅफिक मधून बाहेर पडावा लागेल. 4 चेंडूचा खेळ झालाय, सलगचा तिसरा डॉट आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती आणि आता मात्र 4 चेंडू मध्ये एकही धाव नाही आहे. शेवटचे 2 चेंडू या दुसऱ्या ओव्हर मधले गोलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतील. हो इथे मात्र फटक्यात चांगला चेंडू हवेमध्ये आहे. आकाश बाय दांडे चेंडूच्या खाली आहेत, पकडला जाईल. संपलाय आकाशचा खेळ. धक्का तिसरा. डीजे या ओव्हरचा विचार केला तर आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ विकेटनी सुरुवात केली, त्यानंतर डॉट 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 पुन्हा एकदा विकेट आली आहे. आता मात्र या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकलेली नाहीये गेल्या 3 दिवसामध्ये. आज मात्र पाहायला मिळणार का, कारण 2 विकेट तर आल्यात, एकही धाव नाही आहे. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 7. ज्या संघाने सकाळपासून चांगली कामगिरी केली होती ना, त्या संघाला पूर्णपणे थांबवलाय. आई एकिवा स्पोर्ट नावे रोहा संघाने. शेवट चेंडू आहे. हो इथे मात्र नक्कीच कोणती धाव मिळणार खऱ्या आता नक्कीच विकास साठी टाळेवाला मारायला काही हरकत नाही आहे. या स्पर्धेमधली पहिली मेडन वर त्यांनी टाकलेली आहे. 2 विकेट सुद्धा मिळाल्यात. 12 चेंडू, धावसंख्या अवघी 7 आहे. एक गाव हनुनगर रोहा या संघाची. या 12 चेंडू मध्ये आता मात्र बॅटिंगला धार द्यावी लागेल. फास्ट घ्यायची विनंती असेल नावे संघ, विनंती असेल, कारण आम्हाला फायनल सुद्धा 4 ओव्हरची खेळवायची आहे अशी आमच्या कमिटीची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही रूपरेषा सुद्धा आखलेली आहे. त्याच्यामुळे वेळ कोणताही वाया घालवायचा नाही आहे. 12 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या सध्याच्या घडीला अवघ्या 7 धावा. गोलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईकला कुणाल आणि नॉन स्ट्राईकला प्रजेश असेल तर गोलंदाज मयुरेश आपण पाहतो. तर नक्कीच आज मी म्हणेन मयुरेश भाग्यवान ठरला. त्यांनी मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर श्री मारुती पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते घेतली. नक्कीच असा भाग्य लागतो घेण्यासाठी आणि ते मात्र मयुरेशला लाभलं होतं असं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आपण पाहतो मयुरेश मागच्या मॅच मध्ये अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय.
फटका चांगला आहे. कुणालच्या अगेन्स्ट गोलंदाजी होती. कुणाल बोलते माझ्या समोर कोणी मला फरक पडत नाही, मला माझ्या संघाकडे धावा करायची. चेंडू सीमा पार, षटकार. सामना बदललाय, टाइम सुद्धा बदललाय. मागच्या मॅच मध्ये अवघ्या 3 धावा देणारा गोलंदाज आता मात्र कुणालच्या समोर आला आणि कुणालनी स्वागत मात्र 6 केलाय. ओ इथे मात्र वेगात टाकलाय आणि इथे मात्र दक्ष पंच तुषार कांबळे सांगतील की हा मात्र व्हाईट चेंडू नसणार आहे. दक्ष पंच गेल्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक चांगली त्यांच्या माध्यमातून भूमिका इथे प्राप्त केली आहे. सुमित सर आणि तुषार कांबळे यांना बाद आहे. डॉट चेंडू आहे मयुरेशाचा. 2 चेंडू मध्ये 7 दिल्यात आतापर्यंत. हाफ टॅकल चेंडू आहे, फटका चांगला आहे. प्रोडक्शन तिथे असला तरी फरक पडणार नाही आहे. चेंडू जातो सीमा पार, षटकार. बघा मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने हिरो ठरला होता, ज्याने आपल्या 6 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा दिल्या होत्या. परंतु इथे कुणालच्या समोर आलाय. कुणाल नक्कीच म्हणेल हा गोलंदाज कसंही असू दे, मला माझ्या संघाने धावा गोला करायची आहे. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 12 धावा वसूल केल्यात मयुरांच्या आगेस. क्रिकेट हा खेळच असा आहे, म्हणून तो लोकप्रिय खेळ ठरलाय. जिथे आपण पाहते कधी गोलंदाज खेळाडू एखादा हिरो ठरतो तर कधी झिरो सुद्धा ठरतोय. 3 मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात मयुरेश याने. पुन्हा एकदा कुणालच्या हाफ टॅकल चेंडू आहे, फटका चांगला आहे, उंच सुद्धा आहे आणि लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो हवाई सबार, सिक्सर. धावसंख्याला मात्र आकार दिला. धावसंख्या सध्याच्या घडीला 25 धावा या ओव्हर मध्ये धावा आल्यात. या ओव्हर मध्ये सुरुवात 6 झाली, त्यानंतर डॉट सलगचे 2 षटकार आलेत. कुणाल ठोकतोय. सध्याच्या घडीला 1 गाव हनुमाननगर रोहा. धावसंख्या 25 झाली आहे. 2 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. मयुरेश्वर पूर्णपणे हल्ला केलाय तो कुणालने. 18 धावा दिल्यात. हो पुन्हा एकदा आणि हा सुद्धा सलगचा 3रा. का बॅटिंग करतोय, दे धक्का, घे छक्का. खर्च केली नव्हती. प्रेशर दडपण पूर्णपणे होते, परंतु कुणालने पूर्णपणे रिलीज केलाय. कारण या ओव्हर मध्ये 5 मध्ये 24 आल्यात. 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 31 झाली आहे. 12 मध्ये अवघ्या पाहायला मिळालं तर 1 चेंडू बाकी आहे. हो हा सुद्धा चांगला फटका आहे. प्रोडक्शन तिथे नाही आहे, पाठलाग केला जातोय परंतु आलेत. 1 सिंगल मिळेल, परंतु जमियाची बाजू अशी आहे ना की स्ट्राईक कुणालकडे असेल. धावसंख्या या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या आमचे स्कोरर योगी आम्हाला सांगतील की धावसंख्या 32 झाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 7, दुसऱ्या ओव्हर मध्ये 0, तिसऱ्या ओव्हर मध्ये बघता बघता 25 धावा आल्यात. त्याच्यामुळे 32 धावा इथे जुळल्यात. शेवटचं अंतिम षटक आहे, म्हणून आम्ही सातत्याने सांगत असतो सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदले सांगता येत नाहीये. ज्या गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये अवघ्या 3 धावा दिल्या होत्या, त्या गोलंदाजाला पूर्णपणे आपण पाहतो तर कुणालने हल्ला केला होता आणि तब्बल त्याच्या अगेन्स्ट 25 धावा कुठल्या होत्या. त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 1 सिंगलचा समावेश आहे. गोलंदाज आलेत ऋतू झालेले आहेत. 32 बनलेले आहेत. शेवटचं अंतिम षटक आहे. लढण्यासाठी धावा आल्यात, कारण 12 मध्ये अवघ्या 7 होत्या आणि 3 मध्ये 32 झाल्यात. फटका पुण्याला चांगला आहे. चेंडू आपण पाहतो गळी क्षेत्रामध्ये जाईल. थोडेसे पंबल झाले, सिंगल घेतले आहे. कुणाल डबलला पलटलेत, परंतु इथं पाहायचं आहे सुराज हुशार होता, परंतु त्याला साथ देणारा बॅट्समन सुद्धा हुशार होता. जर कदाचित 19-20 बॅट उचलल्या असती तर कुणाला परत जावं लागलं असतं, परंतु प्रजेश सुद्धा हुशार आहे. त्याला सुद्धा माहिती आहे
बाट उचलायची नाही जोपर्यंत आपला बॅट्समन क्रीज मध्ये सुखरूप येत नाहीये. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या सध्याच्या घडीला 33 झाली आहे. ज्याच्या बाट मधून तब्बल 4 षटकार आलेत ना तो कुणाल पुण्याचा स्ट्राईकला आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आकाश आलेले आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहते तर 9 चेंडू आणि 28 वर तो बॅटिंग करतोय. कुणाल एक गाव हनुमाननगर संघासाठी धावसंख्या सध्याची 33 आहे आणि 28 वर तो खेळतोय. आणि इथे मात्र पंचांचा इशारा नो आहे. म्हणजे आता हा कुणालसाठी फ्रीड असणार आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 34 झाली आहे. या इनिंग मध्ये अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये पूर्णपणे बांधणी केली होती आई एक्सप्रेस स्पोर्ट नावे सांगणी, परंतु इथं पूर्णपणे आपण पाहतो तिसऱ्या ओव्हर मध्ये जी कोंडी केली होती विकासनी ना ती कोंडी पूर्णपणे कुणालनी फोडून टाकली आहे. फ्रीडचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. उंच सुद्धा आहे. लांबी गाठणार का आणि लांबी सुद्धा गाठली. चेंडू जातो हवाई सपार सिक्सर. एक दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. बघा आतापर्यंत आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झाला या ओव्हर मध्ये. म्हणजे इथून जर विचार केला तर अवघ्या 22 चेंडूचा खेळ झाला आणि 22 चेंडू मध्ये 40 धावा जुळल्या गेल्यात. 4 चेंडू बाकी आहेत. त्याच्यामध्ये 11 चेंडू मध्ये 34 धावांची एक वादली खेळी खेळतोय तो कुणाल, ज्याच्या बॅट मधून 5 षटकार 1 दुरी 2 सिंगल आलेले आहेत. 34 वर तो खेळतोय. 40 जुळल्यात. आता मात्र नक्कीच येणारे 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये किती धावा गोला करणार तो कुणाल सुद्धा बघावा लागेल. कुणाल सावंत चर्चेत राहिलेला विषय राहील, कारण आपण पाहतो महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत ते म्हणजे 4 आणि सध्याच्या घडीला 34 वर खेळतोय. संघाची टोटल 40 आहे. वैयक्तिक मात्र लढतोय. पुन्हा एकदा ऋतुज और रिवर्सचा फटका. दोदाई तलवारचा वापर केलाय. चेंडू जातोय सीमा लगोलग. चांगला प्रयत्न राहिला तिथं. विकासचा दुहेरी मध्ये पलटलेत. धावसंख्या 2 निवडले. धावसंख्या सध्याच्या घडीला 42 झाली आहे. 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 42. वैयक्तिक 12 चेंडू 36 या धावसंख्येवर खेळतोय तो कुणाल सावंत आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हर मधला 4था चेंडू असेल. ओ इथे मात्र पंच सांगतील हा सुद्धा वाईट असेल. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या सध्याच्या घडीला 43 धावा झाल्यात. पहिल्या 2 ओव्हर मध्ये अवघ्या 7 होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये 25 आल्यात आणि या ओव्हर मध्ये सुद्धा धावा येत आहेत. एक गाव हनुमाननगर रोहा संघासाठी. अजून सुद्धा विचार केला तर 3 चेंडू बाकी आहेत. ओ इथे मात्र आगला फटका माझा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिपला प्रोटेक्शन आहे. कोणती धाव मात्र मिळणार नाहीये बॅट्समन कुणालला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 43 धावा पाहायला मिळतील. या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामधली अंतिम मॅच क्वालिफाय मॅच जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे. हाफ टॅकर चेंडू नक्कीच टाकला होता, परंतु मला ते कुणाल सावंत कुठेतरी थोडसे असं वाटलं होतं की पूर्णपणे गती काढून घेतली होती गोलंदाज ऋतुजने. या इनिंग मधला शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 43 झाली आहे. जर षटकार आला तर 49 बनतील. चौकार आला तर 47 बनतील. दुरी आली तर मात्र 45 बनतील आणि डॉट गेला तर मात्र 43 समाधान मानावा लागेल. ओ रिवर्सचा फटका केलाय. इथे मात्र पाहायचा आहे सिंगल तरी मिळणार का, आणि सिंगल घेतली आहे. डबलला पलटलेत परंतु डबल मिळणार नाहीये. सिंगल तर मिळाली आहे आणि धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 44 धावा जुळल्या गेल्यात आणि विजयासाठी 24 चेंडू आई एक्सप्रेस स्पोर्ट नावेरा संघाला 45 धावांची गरज असेल. जर आपण गोलंदाजीचा
लेखाजोखा पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये सुरज देवले आले होते, त्यांनी अवघ्या 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विकास आले, एकही धाव त्यांनी दिली नव्हती, परंतु 2 विकेट त्याच्या हाताला लागले होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये मयुरेश आले, थोडेसे ते महागडे पडले, 25 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतू झाले, त्यांच्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा तब्बल आल्या 12 धावा आल्या, तब्बल 44 धावा बांधल्यात आणि 45 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. एक गाव हनुमाननगर या संघाकडे गोलंदाजा धार तर आहे, परंतु त्या गोलंदाज धार पूर्णपणे आई एकविरा स्पोर्ट नावे हा काढून टाकणार काही सुद्धा बघावं लागेल. 24 चेंडू 25 धावांची गरज असणार आहे. आणि सुदर्शन संघ आपण आला असेल तर नोंद करायची आपण आलात म्हणून, त्यानंतर याच्यानंतर सेमीफायनल 2 ची मॅच असणार आहे. जसा पहिला डाव संपलाय तसा आपण आता आवाजामध्ये सुद्धा बदल करूया आणि मायक्रोफोनवर आता आमंत्रित करूया किशोर याला. 24 चेंडू 45 धावांची गरज आहे. मी म्हणेन 18 चेंडू मध्येच 44 बनल्यात, कारण 6 चेंडू डॉट गेले होते, त्याच्यामध्ये 2 विकेट सुद्धा आल्या होत्या. मी थांबतो, पुढचा आवाज किशोरचा असेल. तर वेळ आहे तर जाऊया डीजे विकी कडे. धावीर मित्रमंडळ आयोजित श्री धावीर रत्न चषक 2026 अंतिम दिवसामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका बाजूला एक गाव हनुमाननगरच्या विरोधामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स नावेरोहा या 2 संघादरम्यानची लढत. पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 44 झाल्या, 45चं टार्गेट सेट केलंय. आघाडीची सुरुवातीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले. एका बाजूनं शांत पण तितकाच घातक असणारा मुहिब रोगे, तर दुसरीकडे आक्रमक स्फोटक सगळे रवैया मैदानाच्या आतमध्ये आत्मसात करणारा आकाश भाई तांडेल. हे 2 महत्वाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. पहिला मॅचचा हिरो तब्बल जबरदस्त बॅटिंग केली, प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार तो राहिला. आणि अगदी दुसऱ्या मॅच मध्ये मयुरेश त्याचा सक्का भाऊ 3 धावांचं षटक त्यानं तळलं, 3 विकेट मिळवल्या आणि दुसऱ्या मॅचचा हिरो मयुरेश राहिला होता. आता आकाश मैदानाच्या आतमध्ये आणि साथीला मुहिब रोगे हे 2 महत्वाचे बॅटर आघाडीला आलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे विजय. विजयचा पहिलाच बॉल समोर हलके हातानं स्टिअर केलंय आकाशनं, त्याचं काम केलं. आता मुहिबला खेळण्यासाठी त्याने इन्व्हाइट केलंय. 45चा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक तितकंसं महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या धावा आल्या तर उर्वरित षटकांमध्ये देखील धावा येतील. एक गाव हनुमाननगर संघाचे अगदी बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. सकाळच्या सत्रामध्ये 35 धावांचा बचाव या संघाने केला होता. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा गेल्या, 18 बॉल मध्ये 22चा बचाव केला. ओव्हरपिच बॉल लॉप केलाय मुहिब रोगे याच्या बॅटमॅन पहिला अतिशय तडाखा षटकार.
त्याला सूर गवसता या खेळपट्टीचा अंदाज आलाय. कुठल्या बॉलवरती कुठे फटके खेळायचे ते त्याला अगदी चांगलं समजलंय. त्यानं 2 बॅक टू बॅकचे षटकार विजय शेडगेच्या विरोधामध्ये खेचलेत. पुढचा बॉल विजय तयार. समोर मुहिब रोगे. समोरचा बॉल समोर खेळत आलो कापे डीप मध्ये जाण्याआधी मिडॉन मध्ये फिल्डर बॉल वरती आलाय. अडवलाय बॉल. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केले गेले. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 14 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. मुहिब आणि अक्काची जोडी मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण रोहा तालुक्यातील 2 अशी फलंदाज आहेत ना, कोणत्याही क्षणाला ते डाव बदलू शकतात. मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये या जोडीला नेहमी पाहिला जातं. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कलात्मक फटका खेळला गेला. स्टेप आउट झाला. बॅटचा अगदी बॉलला हलका स्पर्श केला आणि एक सिंगल वेगानं चपळाईनं या दोन्ही बॅटरना पळून कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा आतापर्यंत 15 या अंकावरती आहेत. या षटकातील 5 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. 5 बॉल मध्ये विजयनं 15 धावा खर्च केल्यात. फुलटॉस बॉल त्यावरती अल्ला चढवण्याचं काम केलं मुहिब रोगीनं. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिला संपुष्टामध्ये 6 बॉलचा खेळ संपला. 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16 या अंकावरती पाहायला मिळाला. 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 45चा पाठलाग करायचा. पहिलं षटक महत्वाचं आहे. कॅपिटलाइज केलं गेलं. पहिल्या षटकामध्ये विजयला टार्गेट केलं. विजयच्या विरोधामध्ये धावा आला. धावा इथून थांबवाव्या लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक गाव हनुमान नगर या संघाला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेले पाहायला मिळतील. टीम एक गाव हनुमान नगर या संघाच्या माध्यमातून प्रज्वल खामकर बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळाले. रोहा तालुक्यातील डावखुऱ्याचे आणखीन एक महत्वाचे गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी अवघ्या 4 धावांचं षटक त्याने हाताळलं. तोच गोलंदाज प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेला पाहायला मिळाला. समोर मुहिब रोगे एक सेट बॅटर विध्वंसक विस्फोटक द रन मशीन ऑफ नावे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मुहिब रोगे ऑन स्ट्राईकला. पॉवर प्लेचं बंधन आटले. 38 षटकाच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक मुहिब ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल त्यानं उडवलाय. बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. छत्रपतींचा छावा या 6 धावा सिक्सर. प्रज्वल खामकरचं स्वॅगचे स्वागत केले. पहिलाच बॉलवरती षटका ठोकला. मागे गेले. बॅकफुट वरती जात असताना फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा अगदी मध्ये फटका खेळायचा होता. टप्पा पडला. बॉल स्विंग होत असताना बॉलनं वळण घेतलं आणि डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 22 अंकावरती आहेत. मुहिबनं 5 बॉल फेस केले. 20 धावा एकट्या मुहिबच्या बॅटमन आल्या. 3 षटकारांशी तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. लो फुलटो समोर खेळला. फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलच्या खाली जज करत असताना वेल जज कॅच पाहायला मिळाली आहे. चला पंचांकडे दबाव नकोय कोणत्या स्वरूपाचा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणारे अतिशय दक्ष असे पंच सुमेश बाडकर सर आहेत. प्लेयर्स रिव्ह्यू नसणारे. चला बॅटर मुहिब रोगे याच्या खेळीचा अंत होतोय. डीजे विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का बसला टीम आई एक्युरा स्पोर्ट्स नावे या संघाला पहिला धक्का बसलाय. मुहिब बाद धावत असताना पाहायला मिळाला. तब्बल 20 धावांचं योगदान देत असताना मुहिब मैदानाच्या बाहेर परतला. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना स्वराज देवळे आपल्याला पाहायला मिळाले.
आज स्वराचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पाहायला मिळाला. गोलंदाजी फलंदाजीमध्ये त्यानं सातत्य राखलंय. धावा बनवल्या, गोलंदाजीला धावा थांबवल्या. तो स्वराज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती डावकुऱ्याचाच हा विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. स्वराजनं या मॅच मध्ये 7 धावांचं षटक हाताळलं, 1 विकेट मिळवली. बॅटिंगला आला आणि सध्या बॅटिंग मार्कवरती तो पाहायला मिळाला. वडबा बॅटने खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला. एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा आतापर्यंत 23 या अंकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये विजयच्या विरोधामध्ये 16 आल्या. प्रज्वलच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु पुढच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आहे. त्याही पलीकडे मुहीब रोगेला त्यानं मैदानाच्या बाहेर पाठवलंय. या गोलंदाजाकडे चमक आहे, धमक आहे, स्वतःला सिद्ध करण्याची एक वेगळीच जुनून त्याच्याकडे. तो मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॅटरच्या विरोधामध्ये हवेत ठरलाय. पहिला मॅच मध्ये सनी 11 वर्सेस संघाला त्यानं धूळ चालली. सेकंड मॅच मध्ये ऋग्वेद पाटर्स खैरवाडीला त्यानं थांबवलं. या मॅच मध्ये नावेकरांना तो देखील थांबवतोय. समोर आकाश भाई तांडेल. आकाश थांबणार नाहीये, हेलिकॉप्टर खेळलाय, बॉलला उडवलंय आकाशात. फिल्डर आहेत बॉलच्या खाली. बॅटर आकाश भाई तांडेल. बा बदल झालं. काय फटका खेळला होता आकाश भाई तांडेलनं. उंची गाठली, अंतर कमीच गाठलं आणि त्या अनुषंगाने जेलबादच्या स्वरूपामध्ये आकाश भाई तांडेलच्या खेळीचा अंत झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल होत असताना किशोर पाटील आपल्याला पाहायला मिळाले. अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. स्वराज देवळीची 7 मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील यांना द्यावी लागणार आहे. 40+ लिजेंडरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळाले. अनुभव हाच माणसाचा खरा गुरु असतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी किशोर पाटील तयार झालेले पाहायला मिळाले. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटची सेवा करत असताना बरीच वर्ष अगदी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत राहिलेला किशोर पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रज्वल खामकर काय गोलंदाजी केली, या पठ्ठ्यानं थांबवल्या धावा, विकेट मिळवल्यात आकाश भाई तांडेल आणि मुहीब रोगेचं वादळ त्यानं मैदानाच्या आतमध्ये शांत केलंय. षटकातील अंतिम बॉल समोर किशोर पाटील. पुलटोस बॉल दिशा दिली आहे, फिल्डर आलेत बॉलवर. खराब फिल्डिंग पाहायला मिळाले, फंबलिंग होते, त्याचा फायदा उचलला गेला. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील या बॅटर्सनं पूर्ण केलेला पाहायला मिळाला. 2च्या मदतीने षटक क्रमांक 2 देखील संपुष्टामध्ये. 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 25 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ बाकी, 20 धावेची आवश्यकता. 45चा पटला करायचा आहे. पहिल्या 12 मध्ये 25 आल्यात, आता येणाऱ्या 12 मध्ये 20 बनवायच्यात. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पहिला मॅचचा हिरो, ज्यानं अवघ्या एका धावेचं षटक खातळलं, तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती एक गाव हनुमान नगर या संघाच्या माध्यमातून गौरव गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळाला. आज ज्या गोलंदाजाची छाप मैदानाच्या आतमध्ये उमटलेली आपण पाहिली आहे. सिमेंटच्या विकेटवरती त्याचा टप्पा पडला की वेगानं बॉल विकेट किपरचाच वेध घेतो, असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गौरव पहिला मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्यानं जिंकला. तो सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आज गौरवच्या हातामध्ये टीम एक गाव हनुमान नगर या संघाचं अस्तित्व आहे. या षटकामध्ये कमीच्या धावा आल्या. या षटकामध्ये या 2 महत्वाच्या बॅटरला मागे परतवलं तर या स्पर्धेमध्ये हनुमान नगर या संघ कायम राहील. पहिला बॉल स्वराज देवळे थांबायला तयार नाहीये. आडवा बॅटनं साईडला खेचलाय, लाजवाब फटका, बॉल सीमा पार येतोय.
षटकार येतोय स्वराजच्या बॅटमधनं, चपराक लगवली होती, बॅकफुटला गेला होता आणि सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फिल्डराच्या मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर गेल्या 6 धावेसाठी. षटकाराच्या मदतीने 31वा धाव फलकावरती आहे. 14ची अजून देखील आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. रंग बदलतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वराज देवळे ठोकतोय तो षटकार. वा बाई वा, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ऑफसाइड द ऑफ अगदी वाईट यॉर्करचा वापर केला. समोर खेळले स्वराज, पर्याय देखील स्वराजकडे रागीला नव्हता. समोर खेळण्यास भाग पडलं, स्ट्राईक रोटेट करण्यास भाग पडलं. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संगीताची टोटल 32 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती आला. 13ची आवश्यकता अजून देखील आहे. 10 बॉलचा खेळ बाकी. 13 धावा धावफलकावरती बनवायच्या. गोलंदाज तयार. गौरव ओव्हरपिच बॉल लॉप केला. फटका फसला. फिल्डर आहेत जज करत असताना वेलनेस कॅच. विकेटचं होते पतंग. महत्वाचे खेळाडू षटकार. आत्मविश्वास खचला नाही. नव्याने लढाई सुरू केली. लढला तो आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळाला. किशोर पाटील बाद झाले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखवत असताना मयूर दिवकर आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मयूर दिवकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक वर्ल्ड फिनिशर टीम नावे संघाचा सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅचला फिनिश करण्यासाठी आलाय. परंतु गौरव देखील हार मानायला तयार नाहीयेत. लढवय्या तो झालाय. लढतोय भिडतोय तो मैदानाच्या आतमध्ये. नावेकरांना शांत करण्यासाठी तो आलाय. पुढचाच बॉल दिशा दिले पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूर दिवकरचा क्लास दाखविणारा हा चौकार. 4 धावा. टीमचे कॅप्टन आपण आल्याची उपस्थिती दाखवा आणि लगेचच टॉस साठी आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. मयूर देवकरच्या बॅटमध्ये चौकार. संघाचे टोटल पुढे सरकले. 36 धावा धावफलकावरती. लो फुलटॉस बॉल अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलोदी कापेट खेळले. डीप मध्ये फिल्डर आहे. वेगानं बॉलवरती असताना पाहायला मिळालंय. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालंय. धावफलकावरती धावा 37 अंकावरती आहेत. आतापर्यंत 37 बनवल्या गेल्यात. 45चा पाठलाग करायचा. 8 धावेची अजून देखील आवश्यकता आहे. 8 धावा बनवायच्या. इथून एकंदरीत विचार केला तर 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 8 धावा. हा बॉल महत्वाचा आहे. हा बॉल डाट आला तर शेवटच्या षटकामध्ये देखील मॅच बनू शकते. हाफ ट्रॅकर बॉल या मॅचची हवा काढणारा. लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल. फाइनली क्लिअर. इट्स अ बिग हिट. स्वराजचा तडाखा. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. संघाची टोटल 18 बॉलच्या समाप्तीनंतर 43 वेळेस ती पाहायला मिळाली. 43 धावा धावफलकावरती. चला सुदर्शन टीमचे कॅप्टन आपण या. टीम सुदर्शन या लगेचच आपण टॉस साठी. 6 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता. वैभव गोलंदाजी मार्कवरती आहेत. मयूर दिवकर आणि स्वराज दोन्ही बॅटर सेट झाले. एकाच्या बॅटमधनं चौकार तर एकाच्या बॅटमधनं 2 बॅक टू बॅक षटकार असताना पाहायला मिळाले. 6 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. फिल्डिंग अगदी जवळ घेतले. सिडी मिडॉप तैनात करण्यात आला. समोरचा बॉल समोर खेळलेत. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाहीये. फिल्डर आले बॉलवरती झेल सोडत असताना पाहायला मिळाले. सिंगल घेतली. मॅच अगदी आता बरोबरीमध्ये पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने 44 धावा धावफलकावरती आल्यात. 5 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. मजबूत पकड राहिली आतापर्यंत एकविरा स्पोर्ट्स नावे संघाची. स्विच इट करायचं होतं. बॅटर बॉलचा संपर्क नाहीये. थांबवलंय. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 बॉल आणि
1ची आवश्यकता. 4 बॉल 1ची आवश्यकता. वैभव मैदानाच्या आतमध्ये लढतात. एका डॉट बॉल अजून देखील मॅच मध्ये मजा येऊ शकते. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते. डॉट बॉलचा शोध घ्यावा लागेल. स्वराज आहेत बसलेत. बॉलला फेकून दिले फाईन लेग रिजन मध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅचला फिनिश करणारा फटका. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया टीम सुदर्शनच्या विरोधामध्ये टीम आई एकविरा स्पोर्ट्स नावे रोहा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेचच या. तत्पूर्वी आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देऊया. या मॅचचा हिरो ठरतोय ज्यानं